नमस्कार. मदरहुड किट मध्ये आपले स्वागत आहे. बाळणपणातल्या 100 गोष्टी या तुम्ही माझ्या पॉडकास्टला दिलेल्या प्रचंड प्रचंड प्रतिसादाबद्दल, रिस्पॉन्सबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. असंच आम्हाला फॉलो करा. तर या वेळेला आम्ही एक नवीन सिरीज करण्याचा प्रयत्न करत आहोत. 9 महिने 9 दिवस. तर प्रेग्नंट स्त्रीने प्रत्येक महिन्यात तिची कशी काळजी घ्यावी, काय काय खावं, काय काय व्यायाम करावा, ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आपण पाहूयात. तुमची डेट चुकली, पॉझिटिव्ह आली टेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई होणार आहात. तर बघूयात पहिल्या महिन्यात काय काळजी घ्यायची. तर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे घरातली, तर तुम्हाला आता पहिलं काम असं करायचं आहे की तुमच्या माहितीतले, ओळखीतले कुठलेही स्त्री रोग तज्ञ, म्हणजे ज्यांच्याकडे तुम्हाला तुमचे प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलेव्हरी होईपर्यंत तुम्हाला त्या डॉक्टरला कन्सल्ट करायचं आहे. ह्या हिशोबाने तुम्ही एक गायनॅक निवडा. शक्यतो गायनॅक बदलू नये, कारण त्यांना तुमची पूर्ण केस हिस्ट्री माहिती असते. समजा तुम्हाला शुगर असेल, बीपी असेल, अजून काही कुठलाही शारीरिक त्रास असेल तर तो त्यांना पहिल्यापासून माहिती असलेला बरा, जेणेकरून कुठलेही ॲट द एंड कुठलेही समजा काही क्रिटिकल सिच्युएशन आली तर त्या डॉक्टरांना आपली पूर्ण केस हिस्ट्री माहिती असते. तर पहिल्यात आधी कोणताही गायनॅक तुम्हाला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या चालू करतात. तर फॉलिक ॲसिड हे तुमच्या प्रकृतीनुसार गायनॅक जे डोस ठरवतील त्यानुसार घ्यायचे आहेत, स्वतःच्या मनाने घ्यायच्या नाहीत. ओके. तर ह्याच्यामध्ये काय असतं, फॉलिक ॲसिडमुळे काय होतं, बाळाची वाढ विशेषतः मेंदू आणि पाठीचा कणा ह्याच्यासाठी फॉलिक ॲसिड. काही काही डॉक्टर प्रेग्नन्सी तुम्हाला ठेवण्याच्या अगोदर सुद्धा 1 महिना चालू करा सांगतात, किंवा काही काही जण 8 ते 12 आठवडे कंटिन्यू करा असं सांगतात. तर फॉलिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन B9. तर आपल्याला घरगुती अन्नपदार्थातून कुठल्या कुठल्या ह्याच्यातनं आपल्याला फॉलिक ॲसिड मिळू शकतं, तर ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, ॲव्होकाडो, शेंगदाणे ह्याच्यातून आपल्याला फॉलिक ॲसिड मिळतं. तर हे झालं सगळं डॉक्टरांचं. तर आता आपला पारंपरिक मुद्दा घेऊयात की आपले आजी, आपली सासू, त्यांची सासू हे आपल्याला काय सांगत होते. तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर उष्ण पदार्थ खायचे नाहीत, जसं की पपई, आंबा, काय त्याच्यानंतर पुरेशी झोप घ्यायची, थोडासा हलका व्यायाम सुरू ठेवायचा, जड वस्तू उचलायच्या नाहीत, खूप गरम एकदम खायचं नाही, जेणेकरून इथे घशाला किंवा छातीला एकदम चटका बसतो असे पदार्थ खायचे नाहीत, आराम करायचा आणि कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, आरामात मस्त छान रिलॅक्स राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरचं जंक फूड खाऊ नका. तुम्ही जर धूम्रपान, मद्यपान असं जर काही करत असाल तर ते ताबडतोब बंद करा. तर अजून एक आपल्याकडे करतो आपण जी गोष्ट, ती म्हणजे एखादा छानसा फोटो लावायचा भिंतीवर, जेणेकरून आपलं बाळ आपल्याला तसं दिसावं, सुंदर गोड असं वाटतं. त्या व्यक्तीचा किंवा त्या देवदेवतांचा फोटो तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवू शकता, जेणेकरून ते बाळ एकदम क्यूट आणि छान होईल. तर ही होती माहिती प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या महिन्यात काय काळजी घ्यायची याबद्दल. तर तुम्हाला ही आमची माहिती कशी वाटली, किंवा तुमचे काही प्रश्न असतील अजून तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारा. त्याच्यानंतर तुमच्या माहितीमध्ये जर कोणी प्रेग्नंट असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा. आणि ह्या सिरीजमधले पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. एन्जॉय युअर मदरहुड फ्रॉम युअर फर्स्ट डे. थांबा थांबा थांबा, एक गोष्ट सांगायचीच राहिली. जर तुमची डिलेव्हरी जवळ आली असेल आणि तुम्हाला बाळंतपणातल्या, बाळंतविड्यातल्या कुठल्या गोष्टी कुठून घ्यायच्या ह्या काहीही माहिती नसेल तर मदरहुड किटला व्हिजिट करा. आमच्याकडे बाळंतिणीसाठी लागणारं सर्व सामान, जसं की आईसाठी कपडे, बाळासाठी कपडे, शेकशेगडीचं सामान, तेल मॉलिशचं सामान, बाळंतिणीसाठी लाडू, त्याच्यानंतर बाळंतिणीसाठी बडीशेप, बाळंतिणीसाठी बाळंत काढा, त्याच्यानंतर आईसाठी लागणारी लोखंडी कॉट, बाळासाठी लागणारा पाळणा, ह्या इत्यादी 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 सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध आहेत. जर तुम्हाला या कुठल्याही गोष्टी लागणार असतील, हव्या असतील तर मदरहुड किटला व्हिजिट करा
किंवा फोन देखील करू शकता तुम्ही. व्हॉट्सॲपवर देखील तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल. थँक्यू. आईचा लाडोबा बाबाची परी, कोण सांगा येणार घरी. कृष्ण असो किंवा राधा, तयारीसाठी आम्हाला सांगा. बिफोर किंवा आफ्टर डिलिव्हरी, एकाच छताखाली सर्व काही. मदरहुड किट, वन स्टॉप मॅटर्निटी शॉप.